नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. तू मागच्या जन्मीची नागिन, अल्पवयीन मुलीला फसवून अत्याचार, व्हिडिओ रेकॉर्ड. 3 भोंदूबाबांवर गुन्हा दाखल. भोंदूबाबा अशोक खरात याचे कारनामे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले. महिलांना फसवून त्यांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत अशोक खरातने अनेक महिलांचे कित्येक वर्ष लैंगिक शोषण केलं. तसेच त्यांची आर्थिक मानसिक फसवणूक देखील केल्याचं उघड झालं. तपासातून त्याचे नवनवे कारनामे, त्यांनी केलेली फसवणूक याचे तपशील बाहेर आल्यानंतर अख्खा महाराष्ट्र हादरला. त्यानंतर अशा अनेक भोंदूबाबांचे कारनामे आणि त्यांचे चाळे, त्यांची फसवणूक उघड झाल्याने मोठी खळबळ माजली. अशीच एक धक्कादायक घटना आता सांगलीजवळ घडली. तू मागच्या जन्मीची नागिन आहेस असं सांगून विट्यातील कडेश्वर धामच्या तिघा भोंदूबाबांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी 3ही भोंदूबाबांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या घटनेचा कसून तपास करण्यात येत आहे. महापुरुषांचा संचार असल्याचं सांगत शारीरिक आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या सांगलीच्या विटा येथील तिघा भोंदूंकडून एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची अत्यंत धक्कादायक, खळबळजनक घटना उघडकीस आली. या प्रकरणी तिघांवर विटा पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे पीडित मुलीला तू मागच्या जन्मी नागिन होतीस आणि संकेत बाबा नाग होता, त्यामुळे या जन्मी लग्न व्हावं म्हणून तुझा जन्म झाला असं त्यांनी त्या मुलीला सांगितलं. तिचा गैरफायदा घेत तिघांनी तिच्यावर अत्याचार तर केलाच, पण त्यांची विकृती एवढ्यावरच थांबली नाही.